तर नमस्कार मंडळी, मी नागेश माळी, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर रात्रीचे 1 वाजलेत, आता 1 वाजलेत तर चला तर भेटतो सकाळी आपण। तर झाली सकाळ आणि आता सकाळचे 8 वाजलेत आणि ऊन बघ किती पडले, यायची गाणीचे ऊन लय पडले। आणि एक माधवनगरला कर्नाळ रोडला म्हणून कंपनी आहे, एचएस म्हणून मक्काची कंपनी आहे। तर आम्ही काय मक्का देतो घेऊन आणि आज पण मक्का आलो घेऊन। विषय काय सांगायचा होता, फक्त आलो तर इथं कंपनी आहे समोर आणि हे कच्चा रोड आहे आणि माझ्या पुढे एक मक्काची गाडी आहे आणि ही माझी मक्काची गाडी। तर कंपनी कर्नाळ रोडला, तर रेल्वेचं फाटक आहे पुढं, म्हणजे पास करून कर्नाळ रोडला जी रोड जातोय फाटकच्या अलीकडनं एक रोड आत आलाय, तो कच्चा रोड आहे म्हणजे महाग दिसते तो। आणि इकडे गेलाय आणि हे रेल्वेचं रोड दिसते का, काम चालू आहे तेवढा काय फोन काय क्वालिटी होगा, ही रोड आहे आणि ह्या इकडं कुठं फाटक आहे तिकडं आतमध्ये। तर आपली गाडी बदलली काल संध्याकाळी 6 वाजता आणि मी तर रात्री आलो 1 वाजता। व्हिडिओ रात्री केलता चालू आणि अंधार आहे म्हटलं, राहू म्हटलं, माहितच नाही अंधार पडला होता मग। आणि अजून काय तुम्हाला, आणि ही सगळं सॅमसंग फक्त कंपनी एवढीच आहे, आसपास काय नाही, म्हणजे काय नाही, म्हणजे हाय फक्त चहा नाही, नाश्ता नाही आणि काय सुद्धा नाही इथं। साधं चहा जरी असलं का प्यायचं, इथनं माधवनगरला जायला लागते, इथनं माधवनगर नाही म्हटलं तर 3-4 किलोमीटर आहे, सगळं अवघड काम आहे। आणि ही कंपनी अगदी 8 जणांचं असल्याने सगळं इथं साईडमध्ये आता ऊस तोडला आहे नाही, सगळं इकडं ऊस असते, इकडं नंतर ह्या बाजूला त्या कंपनीच्या पलीकडं असं सगळं असते। आणि आता मक्काचा हाफ सीझन चालू आहे। जेव्हा मक्काचा एक सीझन म्हणजे आता मे जून जुलै अजून 2-2.5 महिन्याचं काय मक्का नसतं, एकदा मक्का आली आणि आता गाड्या झाल्या चालू की इथं एवढ्या ते गाड्या अक्षरशः इथं आम्ही 4-4 दिवस मुक्काम पाडलेत, इथं 4-4 दिवस मुक्काम पडलाय। कारण मी नोव्हेंबरच्या एंडिंगला काय तर मी आलतो तेव्हा त्या टायमात तिथं 4 दिवस मुक्काम पडला होता, कारण काय तर कंपनीत काय तर काम चालू होतं, त्यामुळे काय गाड्या थांबल्या होत्या। आणि इथं काय चहा नाही, नाश्ता नाही, काहीच नाही, काय असं पाहिलं आणायचं जाऊन त्यातनं, नाही तर ते येते माणूस ते आला नाही तर काय काम आवडतं त्यामुळे ते आलं नाही तर ते येते ते पण त्या हिशोबान। तर सगळं असं आहे तर बघा। आणि आपला नंबर दुसरा आहे, आपल्या पुढे ही गाडी आहे, ही गाडी खाली झाल्यावर मग म्हणतात येतो, चला बघू काय काय होते हे सगळं असं आहे। तर कंपनी ही आणि ही सगळं ऊस असते, इथं वातावरण चांगलं आहे, काय अडचण नाही, अगदी मस्त वातावरण। आणि ही जी आहे ना कंपनी, ती कंपनी आहे कोंबडीचं खाद्य होते ना तयार, आपलं कोंबडीचं खाद्य हे काय असते वाटते खायला मक्कापासून बनते तेवढं ही होते तयार। आणि आम्ही मक्का आणून देतोय, मक्का अजून कुठे आहे पावडर त्या आणून देते, मग ते आणून दिले का त्यानं कोंबडीचं ते 50 किलो जे असते ना बॅग पोटी पोतं तेवढं ही होते तयार, सगळं असं आहे। तर बघा आता आपला नंबर मुक्काम पडतोय, काय सांगायला काय विषय नाही। तर बघा काय होते ते व्हिडिओ करा कंटिन्यू। आणि आत्ता काय तर 8 वाजून 20 मिनिट झालेत आणि ऊन तर असलं पडले, सांगायचं काय विषयच नाही। तर बघू काय होते ते, नाही तर सगळं अवघड आहे, मुक्काम पडला पाहिजे, लय वाईट अपघात होणार आहे। दुपारचे 11:30 वाजलेत आणि आता आला फोन बाबा गाडी घेऊन आते म्हणून, आणि थोडं ते टपाल थोडं द्यायचं होतं ते दिलं। आणि आपली गाडी, आपल्या पुढची गाडी येते त्या आत गेल्या, म्हणजे गाडी खाली व्हायला आणि आता आपला नंबर आलाय आणि आपल्याला आता गाडी खाली होणार, यात काय विषय नाही। गाडी घेतो आणि आज जातो, आज सगळं असं सगळं सामसून झाले, म्हणजे पडीक पडल्यानं झाले, कारण मारच नाही, कारण मक्का लय अवघड झालं काय नाही, अहो एवढी शांत आल्या काय सांगायला विषय नाही। आणि आता आपल्याला आज जायचं आहे, बघू आज जाऊया काय काय होते ते।
बघा इथं आहे बघा गाडी. त्या आपल्या पुढची होती ना गाडी इथं आहे. ही गाडी खाली आली का मग आपला नंबर आहे. आता ही गाडी आज आवडतं अजून दोन झोपले. बघूया काय होते. दुपारचे 1:30 वाजले त्यांच्या आयलाईनच्या. ते येऊन तास झालं. गाडी मगाशी ते पण पॉइंट लावलीच नाही. कुठे गेली ती पण गाडी गेली. तास झालं. आता जाऊन आलो विचारून बाबा गाड्या आणतो म्हणून वेळ झालाय थांब म्हणाले ते. अजून आता 1:30 वाजले. आता गाडी कवा व्हायची खाली नंतर माल कवा भेटायचा कधी जायचं जतला असं वाटायला की आज पण आपला मुक्काम पडतोय. आणि त्याच 100% तर दुपारचे 2:30 वाजून गेले तर. आणि एक गाडी आत्ता व्हायला खाली आतमध्ये. मगाशी गाडी तो इथं होते ना. कॅमेरा झूम व्हायलाय. आपली मगाशी गाडी इथं होती आत लागल्या पॉइंटला. आणि आत जाऊ म्हटलं तर आत येऊ देत नाहीत. गाडी लावली की तुम्ही आतच बसा गाडी खाली आल्यावर सांगतो मला असं म्हणते. त्यामुळं आत जाऊन चालत नाही. थांबलो इथं. आणि आता सध्या 2:30 वाजले. नाही म्हटलं तर माझी गाडी आत आणून 2-2:30 झालं. 2:30 वाजता गाडी लावली. सांगा विषयाने आता गाडी खाली व्हायला 1 तास जातोय. आता नंतर माल भेटतोय का मुक्काम पडतोय याची जर मला गॅरंटी नाही. तर बघूया काय होते. आपल्या नशिबात जे आहे ते होते. आता आपण गाडीत बसायचं कुठं न जाता नाही त्या साईडला बस थोडस दाखवतो कारण आत गाडी व्हायला खाली. हे बघा हे दिसते का पहिल्या खाली. मी आत्ता मग अशी आत गेलतो तर मला म्हटला आज जा म्हटला गाडीत. तिथं येऊ नको म्हटला. आज जाऊन बस म्हटला. गाडी खाली जायला सांगतो तुला. काय नाही लागा आलो इकडं. आता हाय गाडीत बसतो मग. तर 3:30 वाजलेत आणि आपली गाडी खाली झाली. इथं आणून लावल्या गाडी. आणि मी जाऊन आता आणली पोच. म्हणजे माल खाली झाला असं काय तर शिक्का म्हणून असतं. एवढी पावती असते जाऊन आणली पोच. आणि कसं झालंय. आणि या थोडं वातावरण वेगळंच दिसालंय. पाऊस दिसतोय का असं वाटलंय. जे आहे कसलं झालंय बघा की ही कंपनी मस्त वाटायला अगदी. दुपारपर्यंत असलं ऊन होतं काय सांगायचा विषय नाही. आणि आता पाक सगळं असं मऊ वाटायलंय. जाऊ दे. आणि काय झालं आता आपली गाडी खाली झाल्या. आणि आपल्याला जायचं संजय नगरला आपल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसकडं. जिथं आपलं ऑफिस आहे तर आपल्याला तिथं जायचं आहे. कारण तिथं काय तर 6 वाजता रॅक म्हटले आहे ते. तर 6 वाजता रॅक लागलं तर आपल्याला माल आहे नाही तर आपला मुक्काम आहे. कारण काय गॅरंटी होत नाही. रॅक येण्याची शक्यता आहे पण रॅक जर नाही लागलं तर आपला मुक्काम पडतोय असं म्हटले. आणि रॅक जर आता आलं तर आज येईल 6 वाजता नाही तर रात्री येईल म्हणलेत. आणि ते माल पण जतच आहे काय विषय नाही. जतच आहे पण कुठला आहे काय माहित नाही. फक्त जत मधला आहे एवढं 100% गॅरंटी सांगितले. तर मग चला आपण जाऊया संजय नगरला आपल्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसकडं. व्हिडिओ का कंटिन्यू. व्हिडिओ कसा वाटते काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जाऊया जाऊन कुठं थोडं चहा पिवा. कारण अजून चहा सुद्धा प्यायला नाही. नाश्ता केला पण अजून काय चहा प्यायला. नाश्ता पण जाऊन आलोय करून बाहेर माधव नगरला. लय अवघड परिस्थिती आहे. अरे चला तर. तर फायनली आपण आलोय संजय नगरला. आणि इथं लावलंय गाडी. आणि एक अपोजिट समोर आपण ऑफिस आहे आमचं ऑफिस आहे. तर आता जाऊन बघतो
तर काय म्हणते रॅक आलं तर ठीक आहे, आपल्याला माल मिळते, नाही आलं तर म्हणजे रॅक यायचं आहे, पण आज आलं तर आज मिळेल आणि रात्री आलं तर उद्या सकाळी आपल्याला माल मिळणार. तर आता ऑफिसकडे जातो आणि बघतो काय म्हणतो काय नाही. तर हे ऑफिस आहे, आत्ता झाले नाही म्हणजे आधी सांगलीच्या मार्केट अड्डामध्ये होतं. हां तर चला आता आपण बघू काय. तर चप्पल काढली, जचा मला 12 टन आणि आपल्याला आता रॅकला जायचं आहे. अजून काय रेल्वे आली नाही म्हणा, फक्त जाऊन म्हणले थांबा, आले तर येईल, नाही तर उद्या सकाळी. आणि आपण जाऊया सांगलीच्या धक्क्याला, रेल्वे स्टेशनला, रॅकला. तर चला जाऊया. तर फायनली आपण आलो रॅकला. आणि हे आमच्या सांगलीचा धक्का आहे, रेल्वे स्टेशन नाही धक्का आहे. तर रेल्वे चालल्या दिसत्या, रेल्वे चाललेली तुम्हाला. कसला आले रेल्वे, काय माल आलाय का रेल्वे चालल्या काय माहित नाही. माल आला असता तर एक नंबर होईल. आणि हे सगळं स्टेशन आता ऑफिस आहे. तर जाऊन आणतो टपाल किंवा जाऊन नंबर लावतोय, टपाल नंबर लावतोय. इथून जायचं आपल्याला आता पलीकड. ओके थांबलं ब्रेक लागला ब्रेक लागला. काय करतो की ना बहुतेक रॅकच आले वाटतं, काही एमटे का भरलेलं काय समजे ना. आपल्याला आणायला टपाल थांबायचं, चढायचं आता इथं चढायचं मुश्किल होतं. निवांत आहे. किती वेळा जातो मग दिसलास. होय तब्येत ना त्याला काय तर मागच्या अडचण आली वाटतं. ये लागते तर काय सांगायचं मला. पोच दिली म्हणजे आणलं नाही बिल, ते ही दिलं बिल. आणि हे जे आले ना हेच आहे म्हणजे काय विषय नाही. आम्ही यायला रॅक आलं काय आपलं टायमिंग आहे. म्हणजे मी इकडून असं येईल, तो तुम्ही आता ही व्हिडिओ बघितला ना, तुम्ही इकडून येईल, इकडून रॅक आलं, मी असं येईल तुम्ही आलं रॅक. आता गाडीने यायच्यात त्या घडला पुढं. आणि चला आता जाऊया आणि आता जाऊन गाडी भरत्या आणि आपण जातोय घरला. बघूया किती वेळ लागते काय लागते. चला आता तर आपली गाडी आता आणल्या इथं, मगाशी होती त्या कडला म्हणजे त्या साईडला, आणि आता आणल्या इकडं ते लावल्या. आणि जे आपला माल आहे ते माल आहे 12 टन आणि तो आहे जतचा. आणि त्याचं लागले भाडं 600 रुपये टन. आणि एक साईड वाळणी लागले भाडं. तर ते भाडं सांगायला लागते म्हटलं. आणि
पडदावर वर टाकला, हलकं वगैरे काढलं सगळं. आणि आता आपला नंबर येईल कधी किती जॉब आहे बघायचं. इथं आम्हाला लोक सगळे थांबल्या का ते. आता आपला नंबर येईल कधी काय माहित नाही. तर काय आज थांबले तर अर्धे गेले त्याकडला, काय चाललेत, काय गाड्या भरायले ते. नंबर अजून आला नाही आपला, काय तर 8वा नंबर आहे. आणि एक आता गाड्या भरायला चालू आहे, लॉक तोडा चालू आहे. लॉक तिथं आपटाले हे असं असते काम धक्क्यावर. कशा करते नाट करते, यायलाच लागते. असे हार्ड आहे सगळं. तर बघूया आता आपला नंबर येईल तेव्हा येईल. गाडीत बस म्हणतात, गाडीत थांब म्हणतात, थांबायची गाडीत. आणि तो बघूया अवतार बिघडला आणि झोपलं का अवतार बिघडते, काय विषय नाही. साडेसहा वाजलेत आणि आपली गाडी पॉईंट आणून लावल्या, म्हणजे गाडी बघायची चालू आहे. तुम्हाला दाखवतो केव्हा हे तर लावले. अशा सगळ्या ही लागल्या गाड्या, आपले पण इथं लागल्या. आत राहिले तर येतं दाखवायला, पण नको जरा जेवढं होईल तेवढं दाखवतो. गाडी मागून आहे ना संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपली गाडी भरली बघा, दिसते ना. आणि ज्या आहे ना माल तो आहे 20-20 असं काय हे माल भरल्याला 240 द्यायचे विषय नाही. आणि एक सगळं झाले, पडदा बांधतो सगळं आणि जायचं आहे, अजून आवरायचं आहे. आवता बिघडला पुढचा हात पाय चहा पितो आणि सगळं आपलं थेट जायला जपला. आता वाजले 7 8 ते 9 ते 10 वाजे मला जायला जाऊन कडे जाता जेवतो, कारण सकाळी नाश्ता केल्यानंतर जेवलो त्यावरही नाही. तर आता आणि आजचा ब्लॉग इथं थांबवतो. आणि आपला तेवढा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आपलं उद्याच्या नवीन आणि वेगळ्या ब्लॉगमध्ये. तर चला जाऊया.